नमस्कार. ज्यांना प्राण्यांबद्दल प्रचंड कुतूहल आहे आणि निसर्गाची ओढ आहे, त्यांच्यासाठी प्राणीशास्त्रज्ञ बनण्याचा प्रवास कसा असतो हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरू शकतं. चला तर मग, भारताच्या नवीन शिक्षण धोरणानुसार BSc झुऑलॉजीची पदवी नक्की काय आहे हे आज आपण समजून घेऊया. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर या संपूर्ण अभ्यासक्रमाचा आत्मा आहे. याचा उद्देशच हा आहे की असे शास्त्रज्ञ घडवणं जे आपल्या नैसर्गिक जगाचं संरक्षण करू शकतील. तर हा प्रवास नक्की कसा असणार आहे? आपण सर्वात आधी बघणार आहोत करिअरच्या संधी, मग पदवीची रचना कशी आहे ते समजून घेऊ आणि मग प्रत्येक सेमिस्टरमध्ये काय काय शिकायला मिळतं याचा टप्प्याटप्प्याने आढावा घेऊ. चला, सुरुवात जरा उलट करूया. म्हणजे ही पदवी हातात आल्यावर पुढे काय? करिअरचे असे कोणते रोमांचक मार्ग खुले होतात ते आधी पाहू. ही फक्त पदांची नावं नाहीत, यामागे एक जबरदस्त जग आहे. कल्पना करा, एक वन्यजीव तंत्रज्ञ म्हणून जंगलात प्राण्यांचा मागोवा घेणं, किंवा सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून समुद्राच्या अथांग विश्वात डोकावणं. या पदवीतून अशा अनेक संधी मिळतात. बरं, करिअरचे मार्ग तर पाहिले, पण तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता कसा आहे? म्हणजे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार या पदवीची रचना नेमकी कशी आहे? हे थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण आपण ते सोप्पं करून समजावून घेऊया. बघा, एकूण 132 क्रेडिट्स मिळवायचे आहेत. यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 46 क्रेडिट्स हे मेजर कोर्सेससाठी आहेत. साहजिकच आहे, कारण प्राणीशास्त्रातलं कौशल्य याच मुख्य विषयांवर ठरणार आहे. तर मेजर म्हणजे काय? सोप्या भाषेत हा तुमच्या अभ्यासाचा मुख्य प्रवाह आहे. अगदी कणाच म्हणा ना. प्राणी जीवशास्त्राचं सखोल ज्ञान इथेच मिळतं आणि याच पायावर संपूर्ण करिअर उभं राहतं. आणि इथेच खरी मजा आहे, ते म्हणजे ओपन इलेक्टिव्हज. ही एक जबरदस्त संधी आहे. प्राणीशास्त्राचा विद्यार्थी चक्क पोषण, आरोग्य किंवा अगदी शाश्वत विकास असे विषयही शिकू शकतो. यामुळे दृष्टिकोन खूप व्यापक होतो. आणि व्होकेशनल स्किल कोर्सेस म्हणजे पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवून थेट कामाला लागणं. इथे काय, यासोबतच कसं करायचं हे शिकायला मिळतं. म्हणजे सिद्धांत थेट प्रॅक्टिकलमध्ये उतरवण्याची संधी. ओके, तर मेजर, इलेक्टिव्ह, स्किल हे सगळं कागदावर ठीक आहे, पण प्रत्यक्ष पहिल्या सेमेस्टरमध्ये हे सगळं कसं जुळून येतं? चला बघूया, वैज्ञानिक प्रवासाचा पाया कसा रचला जातो. बायोलॉजिकल फंक्शन्स हा विषय याचं उत्तम उदाहरण आहे. बघा, एका बाजूला वर्गात मानवी पचनसंस्थेबद्दल शिकायचं आणि दुसऱ्या बाजूला थेट लॅबमध्ये जाऊन वेगवेगळ्या जीवांच्या पोषण उपकरणांचा अभ्यास करायचा. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल हातात हात घालून चालतात. आणि एक्सपेरिमेंटल झुलॉजीमध्ये तर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते. म्हणजे सूक्ष्मदर्शक कसा हाताळायचा इथपासून ते चक्क गांडूळ आणि झुरळांच्या पचनसंस्थेचा अभ्यास करण्यापर्यंत सगळं काही प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. पण थांबा, हे सगळं करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे सुरक्षा. आणि म्हणूनच लॅबॉरेटरी सेफ्टी हा कोर्स इतका महत्त्वाचा आहे. तो केवळ नियम शिकवत नाही, तर एक चांगली वैज्ञानिक सवय लावतो जी आयुष्यभर कामी येते. पण झुलॉजी म्हणजे फक्त लॅब आणि विच्छेदन नाही. ही पदवी आपल्याला 4 भिंतींच्या बाहेरचं जगही दाखवते. उदाहरणार्थ, पोषण आणि आरोग्य हा ओपन इलेक्टिव्ह बघा. इथे प्राणीशास्त्रात शिकलेली जैविक तत्त्व थेट मानवी आरोग्याला कशी लागू होतात हे शिकता येतं. म्हणजे मिळवलेलं ज्ञान समाजासाठी वापरण्याची ही एक संधीच आहे. आणि मग येतो शाश्वत विकास सारखा विषय. यामुळे काय होतं, तर विज्ञानाचा संबंध थेट जागतिक समस्यांशी जोडला जातो. आपलं काम फक्त प्राण्यांपुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण पृथ्वीच्या भल्यासाठी आहे, ही जाणीव इथे होते. पहिलं सेमिस्टर तर पायाभरणी होतं. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मात्र प्राण्यांच्या अद्भुत दुनियेत आणखी खोलवर जायला मिळतं. अमेझिंग ॲनिमल वर्ल्ड ह्या कोर्समध्ये निसर्गातल्या काही अजबगजब प्राण्यांशी ओळख होते. जसं की पिस्टूल कोळंबी, जी आपल्या नांगीने गोळी झाडल्यासारखा आवाज काढते. किंवा हवेत तरंगणारा हा उडणारा साप. आणि इतकंच नाही, तर प्रसंगी स्वतःचा स्फोट करणारी आत्मघाती मुंगीसुद्धा. हे प्राणी असं का वागतात? त्यांनी जगण्यासाठी कोणती युक्ती शोधून काढली आहे, हे सगळं इथे उलगडतं. आणि मग फिश ॲक्वेरियम सेटिंगसारखा एक मस्त स्किल इलेक्टिव्ह आहे. यात फक्त शोभेचे मासे कसे पाळायचे हे नाही, तर एक संपूर्ण जलीय परिसंस्था, एक इकोसिस्टम कशी तयार करायची आणि टिकवायची हे शिकायला मिळतं.
पाण्याचं पीएच सांभाळण्यापासून ते योग्य वनस्पती निवडण्यापर्यंत सगळं काही. बरं, मग हे सगळं शिकून, हे सगळे अनुभव घेऊन पदवी पूर्ण झाल्यावर हातात काय येतं? कोणती हत्यारं किंवा म्हणूया कौशल्य मिळतात? याचा अर्थ असा की पदवी पूर्ण झाल्यावर एक व्यक्ती केवळ पदवीधर नसते, तर एक तयार शास्त्रज्ञ असते. अशी व्यक्ती जी क्लिष्ट प्रयोग करू शकते, मिळालेल्या माहितीचा अर्थ लावू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं, विज्ञानाची गुंतागुंतीची भाषा सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोचवू शकते. आणि दरवर्षी असे 120 विद्यार्थी या प्रवासाला निघतात. विचार करा, दरवर्षी प्राणीसृष्टीच्या संरक्षणासाठी 120 नवीन शिलेदार तयार होतात. तर थोडक्यात ही पदवी एक प्रकारचा पाया आहे. ती एक नकाशा आणि होकायंत्र देते. पण खरा प्रवास तर इथून पुढे सुरू होतो. आता प्रश्न हाच आहे की या अफाट नैसर्गिक जगाच्या कोणत्या अज्ञात कोपऱ्याचा शोध सर्वात आधी घेतला जाईल?